अत्यंत माफक आणि एक जबरदस्त गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे रोशन आणि स्ट्रायकिंग एंडला त्याच्यासमोर गणेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू स्वीप आणि बघितलं की ऑन साईडला खेळाडू थोडंसं जागा बदलतोय. त्या ठिकाणी मात्र चेंडू एक्झिक्यूट केला, गॅप शोधला आणि एखाद्या वेळेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं ते गणेशने. उपांत्य फेरी दुसरी. शिवमान क्रीडा मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना पुरस्कृत, पॉवर फोर्स सिक्युरिटी सोशल सर्व्हिसेस आयोजित ही अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. दिवस दुसरा, अंतिम दिवस. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे हा चेंडू डॉमिनेट करून गेलाय. एक चांगल्या शैलीचा, अचूक टप्प्याचा आणि कमी धावा खर्च करणारा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज, तर त्याच्यासमोर एक आक्रमक फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. धावसंख्या 1. हो, चेंडू इथे बघतायत, फुटवर बघितलं, त्यानंतर चेंडू रिलीज केला लेगस्टिकच्या बाहेर. वाईट +1, अशा 2 धावा ॲड होतील. हेच तर करायचं असतं क्रिकेटमध्ये, कॉन्सन्ट्रेशन बिघडवायचं असतं. मग फलंदाज असो की गोलंदाज असो, ते काम पूर्ण केलं पत्तूने, म्हणजे प्रथमेशने. चांगला फटका. व्हॉट अ शॉट इज दॅट. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट शॉट, पेटन स्ट्रोक फ्रॉम प्रथमेश. 4 धावा. छाप सोडतोय आपल्या बॅटिंगची. चांगला फटका आहे आणि 2 धावा मिळणार. बघायचं चेंडू कुठे ब्रश होऊन गेलाय, कुठे ब्रश होऊन गेले, पंचांनी बघितलंय ती गोष्ट. त्यामुळे चौकार आहे की डिक्लेअर झोन आहे. 1 धाव. येस, गुड डिसिजन. एकच धाव मिळेल ती प्रथमेशला. धावसंख्या 8. चेंडू डायव्हर्ट निश्चितच झाला होता, पण तो फ्लेक्सला हलकासा ब्रश होऊन निघून गेला. गोलंदाज पुन्हा सज्ज. अप्रतिम, अप्रतिम चेंडूची फेक. येस, मला असं वाटतं तेच 2 वेळाची एवढी बॅट वेगानं आपटली आहे की मात्र ती आता बॅट जाईल ती रिपेरिंगला. पण एक मात्र चित्र चांगलं आहे की स्पर्धेमध्ये जो संघ पराभूत होतो त्याला मात्र आपण एक बॅट डे घेत आहोत. चांगली गोलंदाजी, चांगला फटका आहे, गुड शॉट. अप्रतिम फटका, बुलेट शॉट. काय उत्तर दिलंय. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम प्रथमेश. सहसा धावा खर्च केलेले नाहीयेत, पण त्याच्यासमोर मगाशीच उल्लेख केला, एक चांगल्या प्रतीचा गोलंदाज, चांगल्या दर्जाचा गोलंदाज, अचूक टप्प्यावरचा गोलंदाज, आणि त्याच्या समोर आपण बघितलं काय बॅटिंग केली प्रथमेशने. कौतुकास्पद कामगिरी. म्हणूनच मी उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये सचिनने आमची मनं जिंकली, सातत्याने चौकारांची आतिषबाजी करत असताना, आणि आज मात्र प्रथमेश त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय. एक चांगल्या शैलीचा, एक जंटलमन क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आपण जंटलमन्स गेम म्हणतो, आणि तो जंटलमॅन मला पाहायला मिळतो म्हणजे प्रथमेशच्या स्वरूपात. काय परफॉर्मन्स आहे. नेहमीच चेहऱ्यावर समाधान, नेहमीच चेहऱ्यावर हास्य, जे खेळासाठी पोषक आहे, त्याच्या आयुष्यासाठी पोषक आहे, तसा एक चेहरा पाहायला मिळतो मैदानावर. गोलंदाजी मार्कवर आय थिंक भावेश आहे वाटतं. भावेश ना, भावेश होते गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाकडे धावसंख्या 12. स्वीप आणि गुड फिल्डिंग. गॅप शोधू शकला नाही आहे गणेश. धावसंख्या 12. राऊंड विकेट भावेश गणेशसाठी. पुढून खेळायचा प्रयत्न. इथे बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू हवेमध्ये होता, झेल सुटलाय. डिक्लेअर झोन, त्यामुळे बॅट्समनला स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा यावं लागेल गणेशला.
बघायचं आहे पंच यावर काय निर्णय घेत आहेत. गणेशला स्ट्रायकिंगला यावं लागेल कारण चेंडू हाताला ब्रश जरी झाला तरी तो गेलाय डिक्लेअर झोनमध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये. झेल उडाला होता विकेट किपरकडे पण तो झेल सुटला. गणेशला मिळते जीवदान. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. हो ऑप्शनच्या खूपच बाहेर. वाईट +1. खराब चेंडूची फेक. अजून एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 15. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 15. येस थांबा. मॅच बॉल आहे. मॅच बॉल आलेला आहे. थांबा. येस अशा आमच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं कौतुक व्हायला हवं. थँक्यू सागर. 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. गोलंदाज भावेश लेग स्टिकच्या बाहेर पायाच्या मागून एसटी मागवण्याचा प्रयत्न पण दिशेवर नियंत्रण नाहीये. रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून गेलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावेत भर. धावसंख्या धावफलकावर 16. 16. स्वीप केलाय आणि एक धाव. येस गुड डिसिजन. गुड डिसिजन. पंचाने निर्णय घेतलाय की रिलीज होण्याच्या अगोदरच बॅट्समन क्रीजच्या बाहेर आला होता. नंतर मागे येत असताना त्याने स्वीप केलाय. डॉट डिलिव्हरी. फ्री टू गो. धावसंख्या स्थिरावलेली आहे. मागचा चेंडू निर्धाव. धावसंख्या 16 धावा. 16. भावेश पुन्हा एकदा गणेशसाठी. चांगला फटका आहे. चेंडू डायव्हर्ट झालाय पण बॅकअप चांगले त्या ठिकाणी. डीपमध्ये बॅकअप आपण बघतोय. परेश आहे. प्रतीश आहे तिथे. एकच धाव मिळते या चेंडूवर. रितेशचं चांगलं बॅकअप. स्ट्राईक एंडला फलंदाज येईल तो प्रथमेश. चांगला फटका आहे. 2 खेळाडूंनी मात्र खूप चांगला प्रयत्न केला. व्हेरी गुड फिल्डिंग. सूत्र पूर्णपणे झोकून दिलं. लोटांगण घातलं लक्षाचे चेंडू थांबवण्यासाठी. व्हेरी गुड फिल्डिंग. स्कोर मूव्स ऑन 18 अँड लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. स्वीप करायचा प्रयत्न. प्रेशर टाकू नका. पंचांवर प्रेशर टाकू नका. पंच निर्णय घेतील. मध्ये कंट्रोल धावसंख्या पाहायला मिळते. त्यामुळे गोलंदाजी खूप चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. विकेट मिळाली नाही या षटकात गोलंदाजाला. 2 षटकाखेर चांगली सरासरी पाहायला मिळते. 9.5ची गती राखली आहे आणि 19 धावा अंकित झाल्या धावफलकावर. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय रिदान संघाने. बघायचं आहे इथे किती धावसंख्येवर रोखणार फलंदाजी करणाऱ्या आदर्श संघाला. कारण आदर्श संघाने एक वेगळा आदर्श मात्र घातलाय या स्पर्धेमध्ये. दाखवून दिलाय आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून उत्तर देत असताना. पहिल्या सामन्यात थोडंसं मात्र कमजोर अशा गुंजन संघाला मात्र पराभूत केलं. पुढच्या सामन्यामध्ये मंगळमुरीसारखा बलाढ्य संघाला धूळ चारली आणि उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. गोलंदाजी मार्कवर पराग.
तर स्ट्रायकिंग एडला मस्ट कॉन्फिडन्स बॅट्समन स्ट्रायकिंग एडला प्रथमेश. परागचा पहिला चेंडू, चांगला फटका, गुड शॉट, चौकार, मॅग्निफिसंट शॉट. पकडले धावसंख्या आपण बघतोय, एकूण अंकी झाली ती धावफलकावर 23. ओ अप्रतिम चेंडूची फेक, थोडीशी लाईन मिस केली फुटवर दाखवत असताना, आणि तिसऱ्यांदा मात्र अक्षरशः बॅट आपडली आहे प्रथमेशने. धावसंख्या 23 धावा. हो चांगला चेंडू आहे. बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू मागे निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 24-24. चांगला फटका आहे, गुड शॉट, आणि हा चौकार. धावसंख्या 28-20. बॅटिंग फ्रॉम प्रथमेश, एंटरटेन करतोय, अजिबात गडी गमावला नाही आहेत, एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. आणि आपण बघतोय मैदानावर विदाउट लॉस 28 ऑन द बोर्ड. पण एक पार्टनरशिप जी कालच्या दिवसात आम्ही बघितली, अत्यंत जबरदस्त पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी सुजित आणि तुषारमध्ये. केतन हेरिटेजच्या संघासाठी मात्र आपल्याला पार्टनरशिप 42 धावांची पाहायला मिळाली या स्पर्धेतली. हो बघायचंय, मोशनमध्ये असताना चेंडू ब्रश होतोय तो गणेशच्या अंगाला. एक धाव मिळते या चेंडूवर, पण ती सुद्धा डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 29. विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग तुम्हाला मिळते ती प्रथमेशची. अजून एक चांगला फटका, पण एलिव्हेशन मिळत नाही या फटक्याला. बॅकअप चांगला आहे तिथे, मिळेल ती एक धाव तिथे कंप्लीट करून स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे रोटेट केले. 30 धावा धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 30 धावा धाव फलकावर 10ची गती पाहायला मिळते. तर एका बाजूने आपण खूप चांगली बॅटिंग बघतोय, ते खास करून प्रथमेशची. त्याच्या बॅटमधून आता आपण बघतोय आपण 4 चौकार त्याने वसूल केलेत. तर सचिनचा मगाशी मी उल्लेख केला, ज्याने मात्र एक धुवाधार फलंदाजी केली. मी मगाशी उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये सचिनने एंटरटेन केलं, चौकारांची अक्षरशः इथे मात्र बरसात केली, आतिषबाजी केली. त्याने स्वतःची एक सिरीज बनवली चौकारांची. तर आजच्या दिवसामध्ये प्रथमेशने आम्हाला एंटरटेन केलं आहे. काय बॅटिंग केली आहे स्पर्धेमध्ये प्रथमेशने, जो स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. बॉलर्स नेम सुरेश. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट डिलिव्हरी, राऊंड विकेट मारा करतोय. चांगला फटका आहे, स्कोरिंग शॉट, एक धाव. संधी धावचीची, आणि इथे फलंदाज बाद होणार. थोडासा कॉल स्वतःचाच लेट झालाय प्रथमेशचा. आणि न्यू बॅट्समन आय थिंक केदार. तो सुरेश उर्फ कुडा गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. अंतराम क्रिकेटमधील एक व्यावसायिक क्रिकेटमधलं एक नाव. स्वीप करायचा, आणि ते बघायचंय पंच निर्णय घेतील. फलंदाज बाद. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू डायरेक्ट जातोय, त्यामुळे फलंदाज इथे बाद होईल. न्यू बॅट्समन रत्नेश. सुरेश सज्ज होतोय. व्यावसायिक क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे अंतराम क्रिकेट. सुरेश उर्फ कुडा.
लेग बाहेर आहे, दिशेवर नियंत्रण नाही. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 33, 33 धावा धावफलकावर. हो, अप्रतिम अप्रतिम चेंडूची फेक. फूटभर काय त्याच्यापेक्षा जास्त चेंडू वळवलाय. दिस इज अ स्पेशलिटी ऑफ सुरेश. पुढून खेळायचा प्रयत्न, वाईट बॉल आणि फलंदाज इथे बाद. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते सुरेशकडून. चौतीस धावा. 34 धावा धावफलकावर 34. चेंडू तुम्ही पंचांना विचारा, माझ्याकडे नाही. फक्त मी स्कोर सांगतोय तुम्हाला. हो, अजून एक चांगला चेंडू. मॅग्निफिसंट डिलिव्हरी फ्रॉम सुरेश. नॅशनल लेग ब्रेक आहे. फुटबॉल चेंडू वळवण्याची ताकद. स्वीप करायचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. गणेश बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. सुरेश संघामध्ये दाखल झाल्यानंतर निश्चित ताकद वाढली आहे संघाची. निर्णय षटकामध्ये धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत, पण एक्स्ट्रा त्याने भरपूर दिले षटकामध्ये. भरपूर एक्स्ट्रा स्वरूपात त्याने धावा खर्च केल्यात. 3 षटकाकडे धावसंख्या पण 30 बघितली होती. तर आतापर्यंत आपण या षटकात बघतोय ते 4 धावा आल्या. हो, इनसाइड एज आणि मागे जाते चेंडू. एकदा मी या चेंडूवर. धावसंख्येत 36 आणि 37 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी रिदान संघासमोर. 37 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. या षटकात आल्या त्या 6 धावा. 3 षटकाकडे आपण धावसंख्या बघितली ती 30 होती. आणि सुरेशने एक अप्रतिम षटक हाताळलं उपांत्य फेरीमध्ये आपण बघितलं. धावा खर्च केला ते फक्त आणि फक्त 6 आणि लक्ष ठेवले ते 37 धावेंचं. 37 रन्स टू विन. आपण बघत आहोत 12व्या पर्वातली ही क्रिकेट स्पर्धा श्री हनुमान क्रीडा मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार पुरस्कृत पॉवर स्पोर्ट्स सिक्युरिटी सोशल सर्व्हिस आयोजित दिवसरात्र अंतराम बॉक्स क्रिकेट स्पर्धा.
त्यामुळे ती एक धावा आपण ॲड करू. 4 धावा तिथे झाल्या आणि 2 सिंगल, अशा एकूण 6 धावा खर्च झाल्यात पहिल्या शेवट षटकामध्ये. तर सुरेश येतो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. अक्षय, एखादा खेळाडू पाठवा. अक्षय, फक्त बॅट्समनची नावं सांगण्यासाठी आम्हाला खेळाडू हवा इथे. सुरेशच्या सोबत कोण? अरुण. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळणार. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाणार, याच्यात मात्र शंका नाही. पण मगाशीच मी उल्लेख केला की सुरेश सारखा खेळाडू या संघामध्ये आल्यानंतर या संघाची ताकद द्विगुणित झाली आहे आणि त्यामुळे त्याच्याकडनं चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा सर्व संघ करतोय. सुरेश ऑन स्ट्राईक. 37 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 9.2 पाची सरासरी षटकामागे ठेवायची आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी सुरेश आघाडीला आहे. सुरेशच्या सोबत आला आहे फलंदाजीला तो अरुण आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन अजय. या स्पर्धेतला इकॉनॉमिकल गोलंदाज अजय. हो, अप्रतिम चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साईडला चेंडूला फक्त प्लेस केला हाताने बॉटम हँडचा वापर करून. एका धावेने सुरेशने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. राऊंड विकेट अजय. हो, अप्रतिम चेंडूची फेक. लेग बायचा सिग्नल. अजून एक धाव ॲड होईल. खूप चांगली चेंडू, खूप चांगली गोलंदाजी. गुड डिसिजन. आर्ग्युमेंट नको आहे केदार. ॲक्शनमध्ये मोशनमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे पंचांनी निर्णय दिलाय डेलिब्रेट नाही आहे तिथे. लेग बायचा सिग्नल दिलाय पंचांनी. चला, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. सामना सुरू करा. चला प्लीज, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. सामना सुरू करायचा आहे. धावसंख्या धाव फरक 2. अजय. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आहे. यू हॅव टू रिस्पेक्ट युअर ऑर्गनायझर्स, ऑफिशियल्स. रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. क्रिकेटपेक्षा मोठं कोणीच नाही आहे, त्यामुळे सन्मान करा अशा गोष्टींचा, अशा व्यक्तिमत्वांचा, आयोजकांचा, ऑफिशियल्सचा, पंचांचा. वाईट. धावसंख्या 3. चांगला टॅप. थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. 4 धावा धाव फलकावर. अरुण स्ट्रायकिंग एंडला येईल फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. लक्ष गाठायचं मैदानावर सामना जिंकण्यासाठी 37 धावेंचं. पुन्हा धावे फ्रॉम द बॉडी. बॅकफुट लाईन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होतोय. एकच जमीत आहे. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. धावसंख्येची अंकी जरी धाव फरक आपण बघतोय 5 धावा. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते 37 धावेंचं. आणि मगाशीच उल्लेख केला की प्रति षटकामागे जी सरासरी जी ठेवायची आहे ती 9.25ची ठेवायची आहे, 9.25ची. अजय. चांगला फटका आहे, पण एकच धाव, एकपेक्षा जास्त काहीच नाही आहे. धावसंख्या धाव फरक एकूण अंकी जरी ती आपण बघतोय ती म्हणजे 6 धावा. 1 to go. सहसा आपण बघतो की क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाजी करणारा फलंदाज जो असतो तो आपल्या बॅटला ग्रीप मजबूत करण्यासाठी खास करून माती हाताला चोळतो. पण आपण बघतोय की अजय हा जो गोलंदाज आहे, सो साथीने आपण बघतोय की चेंडू त्याचा ग्रीप होण्यासाठी तो माती हाताला चोळतोय. स्ट्राईक एंडला अरुण.
6 धावा धावफलकावर. हो, एक्स्ट्रा बाउन्स, वाईट डिलिव्हरी. काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर, तो म्हणजेच अजयचा. पण एक्स्ट्रा चेंडू त्याने फेकला. एक्स्ट्रा चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झाला पुन्हा एकदा. धावसंख्या 7. हो, अप्रतिम चेंडूची ब्रेक. रायझिंग डिलिव्हरी. काय चेंडू राईज झालाय, पूर्णपणे डॉमिनेट करून गेलाय. प्रश्न विचारून गेले तो अरुणला. 7 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा धावफलकावर. लक्ष आहे मैदानावर ते सामना जिंकण्यासाठी. ते 37 धावांचं, 37 रन्स टू विन. त्यापैकी फक्त 7च धावा अंकित झाल्यात. 30 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 18. रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 10 धावांचा आहे. प्रति षटकामागे 10 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. एक चांगला कॉन्टेस्ट, एक चांगली फाईट, एक चांगली झुंज. उपांत्य फेरी दुसरी. 12 वर्षाचा एक अविरत प्रवास तुम्हाला पाहायला मिळतो क्रिकेट स्पर्धेचा. सलग 12 वर्ष तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मयूर सज्ज झालाय नवीन षटक घेऊन. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता, हे समीकरण उरलंय मैदानावर. स्ट्राईक एंडला सूरज. चांगला फटका आहे, पेटन स्ट्रोक. सुरेशच्या बॅटमधून पहिलाच दणदणीत चौकार. थोडासा ओव्हरपिच चेंडू भेटला. बॅक 4 धावा. दुहेरी अंक धावसंख्या 11 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूत चौकार वसूल केलाय तो म्हणजेच मयूरच्या. हो, इथे मात्र यस, इथे मात्र डिसिजन बरोबर आहे पंचांचं. गुड डिसिजन. गरजच नव्हती धावायची. स्वतः सुरेशला माहिती आहे, व्यावसायिक खेळाडू आहे, पण त्याने प्रयत्न केला. मिळाली तर मिळाली. इट्स अ डेलिब्रेट डॉट डिलिव्हरी. हो, अप्रतिम चेंडू. काय चेंडूची हाताळणी केली आहे. गुड बॉलिंग. केदार कडून चूक आणि एक धाव. सुपर डिलिव्हरी. चौकाराचं उत्तर देत असताना मयूर. गुड बॉलिंग. चांगला फटका आहे पण एकच धाव. थोडंसं डिरेक्शन मिळत नाहीये. थोडासा चेंडू ऑन साईडला पण जास्त वेगाने जाताना पाहायला मिळतो. एकच धाव मिळते या चेंडूवर. चांगला फटका. ताकदवान फटके पाहायला मिळत आहेत उपांत्य फेरीमध्ये. आपण ज्याप्रमाणे कालची उपांत्य फेरी बघितली, केतन हेरिटेज वर्सेस रेनबो साई सिद्धी, अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला दोन्ही संघांचा. दोन्ही संघांकडून अत्यंत चिवट खेळ. राऊंड विकेट. हो, चांगला फटका आहे. एकच धाव मिळते. अत्यंत चिवट फलंदाजी सुरू आहे मैदानावर. आपण बघतो एकूण धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावर आपण, ते म्हणजे 14 धावा. लक्ष आहे ते 37 धावांचं. चांगला फटका. वॉट शॉट. चाबूक अँड चपराक. चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. वॉट अ बॅटिंग. या षटकात तब्बल 11 धावा आले धावफलकावर आणि धावसंख्या 18 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. समीकरणामध्ये निश्चित त्याच्या मागोमाग पाऊल ठेवत असताना 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. आतापर्यंत आले ते 12 चेंडू 18 धावा. हवेत तर 12 चेंडू 19 धावा. यशीच्या मागे गणेश आणि गोलंदाजी मार्कवर केदार. 12 चेंडू 19 धावांची गरज.
अशा परिस्थितीनं आपण बघाशी बघितलं की अक्षयने सामना काढून दाखवला होता आपल्या संघाला. त्याच संघाचा हा फलंदाज आहे सुरेश. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा, डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव 22च्या स्वरूपात. विकेट कीपरकडून झाली चूक आणि चेंडू तर गेला तो डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. समीकरण उरले 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धाव्यांची गरज आहे. अशीच बॅटिंग आपण मगाशी अक्षयकडून बघितली, जिथे मात्र त्याने सामना जिंकून दिला आपल्या संघाला. ओ क्लीन बोल्ड, सबमरीन डिलिव्हरी, रेंज मधला चेंडू होता, पण दिस इज द बिग विकेट. संघामध्ये आहे. ज्या फलंदाजाने मागच्या अशाच एका सामन्यामध्ये 12 चेंडूचा 19 धावांचा समाचार घेतला होता, पाठलाग केला होता आणि सामना जिंकून दिला होता. जेव्हा शेवट षटकात सामना आपण बघितला, 6 चेंडू 4 धावा, आणि तोच आता अक्षय बॅटिंगसाठी येतोय. एक मॅच विनर प्लेअर येतो बॅटिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, या संघाचा संघनायक. असे 3 संघनायकांनी स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे, लक्ष वेधून घेतलंय. यांचा उल्लेख करेन मी या चेंडू नंतर. राऊंड विकेट, चांगला फटका आहे, पेटन स्ट्रोक फ्रॉम सचिन आणि त्याचा चौकार. गुड शॉट. केतन हेरिटेजचा फलंदाज, संघनायक स्वतः, त्यानंतर रेनबो साई सिद्धीचा अखिल, आणि आज मात्र मन जिंकतोय सगळ्यांचीच, तो म्हणजेच फलंदाज अक्षय. टीम रिदान. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम अक्षय. हा शॉट पाहतोय 1 धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये. थँक्यू सो मच. चेंडू निघून गेला तो गॅलरीमध्ये. मी तिथे 1 धाव, धावसंख्या 24 धावा धाव फलकावर. लक्ष दे 37 धावेंचं, 37 रन्स टू विन. म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी धावाच्या करायच्या त्या 10 चेंडू, 10 नाही तर 13 धावा करायच्या आहेत. बरोबर. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, विकेट किपर कडून चूक. 22चा इशारा पंचांचा. एक धावा ॲड होईल. 22च्या सुरुवात धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. 25 धावा धावफलकावर. 7 चेंडू शिल्लक आहेत. 12 धाव्यांची अजूनही गरज. स्ट्रायकिंग एंडला अरुण. नो बॉल कॉल केले पंचांनी आणि फलंदाज बाद. त्यामुळे डॉट डिलिव्हरी. समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. आघाडी दोन्ही फलंदाज तंबूत परतलेले आहेत. मैदानाच्या बाहेरून कोणी चुकीचं गायडन्स देऊ नका खेळाडूंना. पंच निर्णय घेतील. पंच सक्षम आहेत. सहा चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर. कालचा उपांत्य फेरीचा सामना थोडासा आपण बघितला एकतर्फी झाला होता, जिथे मात्र अखिलने खूप चांगला प्रयत्न केला बॅटिंगच्या माध्यमातून सामना वाचवण्याचा, पण त्यांचा संघ काल पराभूत झाला रेनबो साई सिद्धी. पण इथे मात्र सामना अजूनही जिवंत आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गरज आहे ती 12 धाव्यांची. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो अनुराग येतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी आणि स्ट्रायकिंग गेला फलंदाज प्रितेश. लक्ष लागले की अक्षय कधी स्ट्रायकिंग एंडला येणार. अप्रतिम फटका आणि 4 धावा. गुड शॉट.
पण इथे मात्र प्रितेशने दाखवून दिलंय की अक्षयची गरज नाहीये, मी सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो. ऑफ स्टोनच्या बाहेर खूप चांगला रूम भेटला आणि एक जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला. गोलंदाजी करणाऱ्या संघावर आता मात्र दबाव. आदर्श वर्सेस रिदान, उपांत्य फेरीची लढत. लक्षात ठेवा, जर सामना बरोबरी सुटला तर बॉल आउट होणार 3-3 चेंडूंचा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 13 सामने संपन्न झाले, 13 सामन्यात एकही बॉल आउट झालेला नाहीये. काही सामने एकतर्फी झाले, काही सामने चुरशी झाले, पण हा सुद्धा सामना तेवढ्याच चुरशीचा पाहायला मिळतोय. आणि अशा मुमेंटला दाट शक्यता आहे सामना टाय होण्याची. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 8 डावांची गरज. जबरदस्त लढत. अजून एक चांगला चेंडू, संधी धावचीची, फलंदाज बाद. चेंडू सडनली आतमध्ये आला बॅटची आतली गड घेऊन आणि थोडीशी हलकीशी दुखापत झाली ती प्रितेशला. पण अक्षयला तो मात्र मोटिवेट करतोय की तू करू शकतो, यू कॅन डू इट. 4 चेंडू आणि 8 धावा. पेटन स्ट्रोक आता मात्र दाखवावे लागणार आहेत ते अक्षयला. अक्षय जिगरबाज फलंदाज आहे, जिगरबाज खेळाडू आहे. सामना सहसा सोडत नाही. मला मागाशीच मी उल्लेख केला की 12 चेंडूत 19 धावांची गरज असताना त्याने मागचा सामना जिंकला होता मोरेश्वर संघाच्या विरुद्ध. तोच फलंदाज फलंदाजी करतोय, ज्याने शेवट षटकात समीकरण ठेवलं 6 चेंडू 4 धावा. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे अक्षय. 4 बॉल 8. ओ अप्रतिम डिलेव्हरी, अप्रतिम चेंडूची फेक. किंचितचा हलकासा चेंडू एसटीच्या बाजून निघून जातोय. बाईचा इशारा पंचांचा. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. अनुरागच्या खांद्यावर जबाबदारी आणि तेवढीच जास्त जबाबदारी म्हणजेच मैदानावर अक्षयच्या खांद्यावर. कूल माइंडेड क्रिकेटर आहे अक्षय. 3 चेंडू 7 धावांची गरज. ओ हो, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. अंदाज चुकला आणि चुकलेला अंदाज यष्ट वाकून गेलाय तो अक्षयच्या. आणि काय चेंडूला इथे मात्र वळण दिलंय. 2 चेंडूंनी 7 धावांची गरज आहे. दोन्ही चेंडू हवे ते चौकारच. व्हॉट अ मॅच. या स्पर्धेमध्ये असे चुरशी सामने खूपच रेअरली बघायला मिळालेत, पण जेव्हा जेव्हा बघायला मिळाले प्रेक्षकांची मनं जिंकली त्या सर्व सामन्यांनी. जबरदस्त सामना. 2 चेंडू जर 6 धावा आल्या तर सामना होईल बरोबरीमध्ये आणि पहिला बॉल आउट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. बघायचं या झाल्या जरतरच्या गोष्टी. जरतरला अजिबात स्थान नाही आहे क्रिकेटमध्ये. 2 चेंडू हे क्लिअर करावेच लागतील, चौकारच मारावे लागतील, तरच सामना जिंकू शकतात. 2 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. 2 बॉल टू गो, 7 टू विन. जवळचे खेळाडू थोडेसे लांब पाठवलेत, मागे गेलेत खेळाडू. बाउंड्री लाईनवर आपण बघतोय एकूण 3 खेळाडू, समोर 3 खेळाडू. हो, अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडूची फेक. अनुरागने मन जिंकली आहेत. सामना जिंकण्याच्या तयारीत तो आहे. 1 चेंडू शिल्लक आहे, 7 धावांची गरज. पहिल्या चेंडूत चौकाराला असं वाटलं होतं की सामन्यामध्ये आपल्याला निश्चितच एक रंजकता पाहायला मिळेल, पण सामन्याची हवा काढली अनुरागने. चांगल्या चेंडूची फेक आणि सामना ते जिंकलाय. अंतिम फेरीमध्ये आदर्श संघाने धडक मारली आहे. अभिनंदन या संघाचं. एकवीस धावांची अभेद्य खेळी करणारा फलंदाज ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रथमेश. मगाशी या खेळाडूला मी ॲप्रिशिएट केलं त्याच्या स्वभावासाठी. नेहमीच हसतमुख खेळाडू, जे त्याच्या हेल्थसाठी चांगलं आहे, क्रिकेटसाठी चांगलं आहे.
आणि हसतमुख राहत असताना त्याने मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. व्हेरी गुड परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट. 21 रन इंडिव्हिज्युअली. तर स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपण रिदान संघासुद्धा आपण इथे कौतुक करणार आहोत. त्यांना सुद्धा एक बॅट देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. या आपण अगोदर सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार आधी देऊया. प्रथमेशला इन्व्हाइट करतो. प्रथमेशने यायचं आहे आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अभिनंदन प्रथमेश अँड टीम आदर्श. थेट अंतिम फेरीमध्ये या संघाने धडक मारली आहे. अंतिम फेरीमध्ये आपण केतन हेरिडेज संघासमोर त्यांचा परफॉर्मन्स बघू. या आपण विनंती करूया राकेश तारापूरकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा सन्मान करायचा. अभिनंदन प्रथमेश टू रीच इन टू द फायनल. आणि स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला, चांगला खेळ केला या संघाने. उपांत्य फेरीमध्ये एक चांगली झुंज दिली. काल आम्ही बघितलं की थोडासा हताश, थोडासा नाराज होऊन अखिल स्पर्धेत